शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम। शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, आज आहोत आपण तुरीच्या शेतामध्ये। बघा, या ठिकाणी आपण यापूर्वी देखील हा एक व्हिडिओ तुरीचा टाकला होता। ती अगदी छोटी छोटी होती। 5 भाई आपण या तुरी लावलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये या तुरीमध्ये आपण अजून जास्तीत जास्त फुलं किंवा फ्लावर लागण्यासाठी आपण काय केले पाहिजे, याची शेंडे खुडण्याची पद्धत योग्य आहे का, ती नक्कीच जाणकारांनी यावर सांगितली पाहिजे। शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा आहे तुरीचा प्लॉट। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर याची आपण शेंडा खुडणी जर केली तर अगदी व्यवस्थित पद्धतीने याला खाली जास्तीत जास्त फांद्या फुटण्याची शक्यता असते। त्यामुळं तूर योग्य आता आल्याच्या नंतर आपण तिचे शेंडे नक्कीच खुडायला पाहिजे।